राऊतवाडीत अवैध वाळू वाहतुकीवर मसवड पोलिसांचा छापा, ट्रॅक्टरसह वाळू जप्त, एकावर गुन्हा दाखल। माणगंगा नदी पात्रातून सुरू होती चोरटी वाळू तस्करी। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई। मान तालुक्यातील राऊतवाडी येथील माणगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर मसवड पोलिसांनी धडक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डायल 112 वरून राऊतवाडी परिसरात अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार मसवड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। खात्री केल्यानंतर गणेश दिलीप भोसले, वय वर्ष 28, राहणार देवापूर, तालुका मान, जिल्हा सातारा, हा इसम विना परवाना माणगंगा नदी पात्रातून वाळूचं उत्खनन करून विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉलीमधून वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांनी सुमारे 10,000 रुपये किमतीची एक ब्रास वाळू जप्त केली असून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकास सोपान ओंबासे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार JD लुबाळ करत आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।